राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं चित्र आहे। पुणे, नागपूर, नाशिक या शहरांमध्ये लोकवस्तीत देखील बिबट्याचे दर्शन झाल्याचं, बिबट्याचं वावर असल्याचे व्हिडिओ समोर आले होते। अशातच आज मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मीरा भाईंदरमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे। मीरा भाईंदरमधील तलाव रोड परिसरातील एका इमारतीमध्ये बिबट्या शिरला असून त्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 3 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। बिबट्याच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी मीरा भाईंदरच्या तलाव रोड परिसरातील परिजात नावाच्या बिल्डिंगमध्ये हा बिबट्या शिरला। त्या इमारतीच्या आवारात बिबट्याचा वावर असल्याचं आढळून आलं। मीरा भाईंदरच्या बीपी रोड मागच्या तलाव रोड परिसरातील साईबाबा हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या परिजात इमारतीत सकाळी 8च्या सुमारास हा बिबट्या दिसला होता। तेथील एका घरात हा बिबट्या थेट घुसला तेव्हा घरात 4 माणसं होती। तिथे घरात 25 वर्षाची एक तरुणी आणि काही पुरुष होते। त्या घरात शिरलेल्या बिबट्याने सर्वांवर हल्ला चढवला। त्यांचे आवाज, आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांना ही घटना समजली। परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना व अग्निशमन दलाला फोन करून बिबट्या शिरल्याची व त्याच्या हल्ल्याची माहिती दिली। त्यानंतर पोलीस व अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत। या हल्ल्यात 3 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय।